परभणी हिंदू नववर्षानिमित्त जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थाने काढली भव्य शोभायात्रा। संदीप भाऊ सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तीचा गजर, विज्ञानवादी डोळे आणि अध्यात्मवादी मन जपण्याचे आवाहन। परभणी श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातून वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। वसमत रोडवरील येलदरकर कॉलनी येथील दक्षिणमुखी मंदिरापर्यंत निघालेल्या या यात्रेत भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। या सोहळ्याचे प्रमुख यजमान म्हणून संदीप भाऊ सानप हे सहपत्नी उपस्थित होते। सांस्कृतिक वारसा आणि भक्तीचा संगम शोभायात्रेत भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला होता। ढोल ताशांच्या गजरात आणि नरेंद्र महाराज की जयच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। यावेळी विविध सांस्कृतिक कलाप्रकार सादर करण्यात आले, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। त्रिसूत्रीने साधली प्रगती। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नेहमी सांगतात की डोळे विज्ञानवादी, मन अध्यात्मवादी आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। याच त्रिसूत्रीचा अवलंब करून जीवनात सुख, शांती आणि प्रगती साधता येते, हा संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचवण्यात आला। संतांच्या विचारांमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि माणूस खऱ्या अर्थाने सात्विक जीवन जगू शकतो, असे विचार या प्रसंगी मांडण्यात आले। मान्यवरांची उपस्थिती, या सोहळ्याचे यशस्वी आयोजन आणि पूजा विधी प्रमुख यजमान संदीप भाऊ सानप यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी प्रवचनकार उंचेताई, गोपीनाथ जंगले, शांभाऊ मुलगीर, राजेभाऊ राठोड, माधव नारसलवाड, लिंबाजी गायकवाड, प्रभाकर शेरे, सुभाष राठोड, विठ्ठल डक यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा व स्वामी नरेंद्र महाराज यांच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा निघाली आहे। तरी सर्व भक्त या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत व सर्व भक्तांना व गुढीपाडव्यानिमित्त स्वामी नरेंद्र महाराज यांच्यातर्फे सगळ्या भक्तांना खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप धन्यवाद। जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने हिंदू धर्म संस्कार व हिंदू धर्म टिकवण्यासाठी व हिंदू धर्माची जागृती येण्यासाठी गुरुमाऊलीने नूतन वर्ष हिंदू धर्माचे त्या निमित्तानं आपला हा उत्सव आणि मिरवणूक काढलेली आहे। हिंदू धर्म आपला ऱ्हास होत चाललेला आहे, त्याच्यावरती संस्कार कमी होत चाललेले आहेत दिवसांदिवस, ते टिकून राहावे त्यासाठी गुरुमाऊली रात्रंदिवस प्रयत्न करत आहे। आणि त्या निमित्ताने हे 9 वर्ष म्हणून गुरुमाऊलीच्या प्रेरणेने आम्ही रामानंद संप्रदाय परभणी यांच्या मार्फत हा पाडवा मिरवणूक काढलेली आहे। आणि हिंदू जागृती आणि हिंदू नवीन मुलांना आपले संस्कार मिळाले पाहिजे। पुढे दिवसांदिवस या यंत्रयुगामध्ये माणूस गतिमान होत चाललेला आहे। रोज जरी आपल्या देवळात जात नसला तर पण आठवड्यातून 1 दिवस तरी त्याने मंदिरात जाऊन आपल्या हिंदूंचे संस्कार टिकावे यासाठी गुरुमाऊली प्रयत्न करत आहे। आमच्या रामानंद संप्रदायाप्रमाणे कार्य करत असून मोठ्या प्रमाणात आम्ही आणि आपल्या या मानव जीवनाचं कल्याण करण्यासाठी सुद्धा जीवनामध्ये माऊलींनी वेगवेगळे उपक्रम राबवून आम्हाला पुण्यकर्म कसं करता येईल आणि आपल्या जीवनाचा उद्धार कसं करता येईल, जीवन चांगलं कसं जगता येईल, माणूस म्हणून कसं माणसाला राहता येईल यासाठी प्रयत्न चालू आहे। गुरुमाऊली या कार्यामध्ये आज लाखोने हजारोने देशाची पूर्ण भागात देशातच नाही परदेशात सुद्धा आपला संप्रदाय वाढत चाललेला आहे। या निमित्ताने मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो। जय श्रीराम। जय श्री गुढीपाडवा आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा नरेंद्र महाराज यांची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। काय सांगणार या संदर्भात? हिंदू धर्माचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि ह्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज ह्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांना एक हिंदू धर्माला एक संदेश असा पोहोचावा की हिंदू धर्माची संस्कृती टिकून राहण्यासाठी हे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ह्या रॅलीच्या माध्यमातून आपण स्वागत करतो। आज आपण पाहिले की शोभायात्रेमध्ये विविध कलाभूषा जी आहे, वेशभूषा जी आहे, ती संस्कृती आहे आणि टिकून राहावं म्हणून हे चालू नवीन वर्षाच्या सर्वांना आमच्या संप्रदायामार्फत स्वामी रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्फत सर्व हिंदू बांधवांना सर्वांना शुभेच्छा देतो। नवीन वर्षाचं स्वागत करतो सर्वांना। जय श्रीराम।